नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। आज आपण अशा एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती देणार आहोत। ही माहिती सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे, तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहावे। सरकारने नुकताच अर्थसंकल्पामध्ये मोठ्या जल्लोषात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सगळ्याच महिलांना फायदा होणार नाही। म्हणजेच राज्यातील सगळ्याच महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार नाहीत, कारण सरकारने या योजनेसाठी मोठ्या अटी आणि शर्ती घालून ठेवल्या आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर जर समजा तुमच्या कुटुंबाकडे एकत्र शेती 5 एकर असेल तर तुमच्या कुटुंबातील महिलेला महिन्याला 1,500 रुपये मिळणार नाहीत। तसेच जर तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुमच्या कुटुंबातील महिलेला 1,500 रुपये मिळणार नाहीत। अशा अनेक शर्ती आणि अटी सरकारने घालून ठेवल्या आहेत। मग अशा शर्तीच्या व अटीचा आढावा आज आपण घेणार आहोत। तसेच या योजनेसाठी पात्र कोण, अपात्र कोण, या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतील त्याची माहिती मी देणार आहे। आपण हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने पाहावा। आपल्याला माहित आहे की नुकताच अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी एक महत्वाची योजना घोषित केली आहे, जिचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। या योजना अंतर्गत वय 21 ते वयोगट 60 पर्यंत महिलांना महिन्याला 1,500 रुपये देण्याचे प्रस्तावित आहे। पण जर समजा एखाद्या महिलेला केंद्र किंवा राज्य सरकारकडून थेट लाभार्थी योजनेतून 1,500 रुपये जर मिळत असतील किंवा 1,500 पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर या महिलेला ती रक्कम मिळणार नाही। म्हणजे 1,500 रुपये मिळणार नाही, पण जर केंद्राने राज्य सरकाराकडून थेट मिळणारी रक्कम 1,500 पेक्षा कमी असेल तर जो फरक आहे ती रक्कम तुम्हाला मिळेल। आता आपण पाहूया कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार। तर यामध्ये पात्रतेची पहिली अट आहे की लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची अट 60 वर्ष असेल। या योजनेसाठी अर्ज करणारा महिलांचे बँकेत खातं असणे आवश्यक आहे। तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं। हे झालं ढोबळ मानाने की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही। त्यांच्यासाठी कोणत्या महिला अपात्र असतील त्यांची देखील यादी सरकारने जाहीर केली आहे। कोणत्या महिला योजनेसाठी अपात्र असतील ते देखील पाहूयात। या योजनेसाठी अपात्रतेची पहिली अट आहे ती म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत। तसेच जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे शेती 5 एकर पेक्षा जास्त असेल तरी या योजनेचा लाभ त्या महिलेला मिळणार नाही। कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून 4 चाकी असतील तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत आहेत, म्हणजे आयकर भरतात, त्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार नाहीत। तसेच कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानीय संस्थेमध्ये कार्य करत आहेत किंवा सेवानिवृत्त येतात, या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा। जर समजा तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनेतून 1,500 पेक्षा जास्त रक्कम घेतली असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही। पण जर तुम्ही लाभ घेतलेली रक्कम 1,500 पेक्षा कमी असेल तर या फरकाची रक्कम तुम्हाला मिळणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिलांना सुद्धा देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच योजनेसाठी या कुटुंबातील महिला अपात्र असतील। आता थोडक्यात सरकारने या योजनेसाठी पात्र आणि अपात्रतेच्या ज्या काही अटी घालून ठेवल्या यातून बहुतांशी महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत। पण एवढं करू नये, ज्या महिला या अटी आणि
शर्तीमध्ये बसतात म्हणजे पात्र ठरतात त्या महिलांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नेमकी कोणकोणते कागदपत्र लागतील त्याची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे. मग कोणती कागदपत्र लागतील? महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल, तसंच लाभार्थी योजना आधार कार्ड लागेल, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला लागेल, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल, तसेच बँकेत खाते असल्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागेल, पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशन कार्ड तसंच सदर योजनेच्या अटीक्षम त्याचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र देखील महिलाला द्यावा लागेल. त्यामुळे बहुतांश महिला किंवा मोठ्या प्रमाणात महिला या योजनेतून बाहेर पडणार आहेत. जर समजा या योजनेच्या पात्रतेमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा सूचना येत असतील तर असे सुधारणा देखील सरकार करू शकते. व्हिडिओ कसा वाटला, किती महत्त्वाचा वाटला याबद्दल नक्की कमेंट्स करा.